श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुमच्या घरातही तुळशीचे झाड कोरडे पडले आहे का? जर होय तर थांबा. ते फेकून देण्याची चूक करू नका. तुम्हाला कदाचित हे देखील माहीत नसेल की तुम्ही जे कोरडे लाकूड कचऱ्यात टाकणार आहात ते माता लक्ष्मीचे आशीर्वाद आहेत. आज मी तुम्हाला त्या कोरड्या तुळशीचा एक गुप्त प्रयोग सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या घराची गरिबी एका रात्रीत कायमची संपेल. पण लक्षात ठेवा, व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक भयंकर चूक देखील सांगेन, जी लोक तुळस वाळल्यावर अनेकदा करतात आणि त्यामुळे त्यांचे घर अचानक भयंकर दारिद्र्यात येते. ती चूक जाणून घेण्यापूर्वी तुळशीची वनस्पती का कोरडी पडते हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. धर्मग्रंथांमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की जेव्हा जेव्हा तुमच्या कुटुंबावर मोठे संकट येते, तेव्हा घराच्या अंगणातील तुळशी माता ते स्वतः स्वीकारते. त्यामुळे हिरवी तुळस अचानक कोरडी पडते. म्हणजेच ते कोरडे लाकूड हे सामान्य लाकूड नाही, त्याने तुमच्या कुटुंबाचे रक्षण केले आहे. आता प्रश्न उद्भवतो की त्या कोरड्या लाकडाचे काय करावे? सर्वप्रथम मोठ्या आदराने ते मुळापासून काढून घ्या. मूळ काढताना कोणताही भाग तुटलेला नाही याची खात्री करा. आता मी तुम्हाला तो प्रयोग सांगणार आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता. पण त्यापूर्वी गरुड पुराणात सांगितलेली एक छोटीशी कथा ऐका. ही काळाची बाब आहे. तो अतिशय गरीब ब्राह्मण होता. त्याच्या घरी खाण्यासाठी काहीही नव्हते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते, मात्र त्याची गरिबी संपलेली नाही. एके दिवशी नारायण स्वतः त्यांच्या स्वप्नांमध्ये आले आणि त्यांना तुळशीच्या कोरड्या लाकडाचे रहस्य सांगितले, जे मी आज तुम्हाला सांगणार आहे. ब्राह्मणाने दुसऱ्या दिवशीही असेच केले आणि काही दिवसातच त्याचे घर पैशांनी भरले गेले. त्यावर उपाय काय होता? ऐका. जेव्हा तुम्ही तुळशीचे कोरडे लाकूड काढाल तेव्हा ते गंगाजलाने चांगले धुवा. आता त्यातून लाकडाचे 7 लहान तुकडे घ्या. या 7 काठ्या पिवळ्या धाग्याने बांधा. या 7 काठ्या 7 जन्मांच्या गरिबी निर्मूलनाचे प्रतीक आहे. आता हे बंडल तुमच्या घराच्या मंदिरात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मूर्तीसमोर ठेवा. तुपाचा दिवा लावा आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करा. पण खरा चमत्कार आता सुरू होतो. तुम्हाला आठवते, मी तुम्हाला सुरुवातीला एका भयंकर चुकीबद्दल सांगितले होते. ती चूक अशी आहे की लोक तुळशीचे वाळलेले लाकूड कोणत्याही अपवित्र ठिकाणी फेकतात किंवा ते पायाखाली येऊ देतात. असे केल्याने लक्ष्मी माता त्या घरातून कायमची निघून जाते. जर तुम्ही त्या कोरड्या लाकडाबद्दल काहीही करू शकत नसाल तर किमान ते एखाद्या पवित्र नदीत विसर्जित करा किंवा एखाद्या स्वच्छ ठिकाणी मातीत पुरून टाका, पण ते कचरापेटीत टाकू नका. आता आपल्या गुप्त पाककृतीकडे परत जाऊया. मंदिरात ठेवलेल्या 7 काठ्यांची गुंडाळी रात्रभर तशीच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ केल्यानंतर ती बंडल रेशीम रंगाच्या लाल कापडात बांधा. हे लाल कापड तुमच्या कपाटात किंवा तुम्ही तुमचे पैसे जिथे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण जेव्हा हे कोरडे लाकूड तुमच्या तिजोरीमध्ये जाईल तेव्हा ते चुंबकासारखे पैसे स्वतःच्या दिशेने खेचायला सुरुवात करेल. तुमची रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायात अचानक नफा होईल आणि नोकरीमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. पण हे प्रकरण इतक्यावरच थांबत नाही. तुळशीचे वाळलेले लाकूड हा आणखीन एक अचूक उपाय आहे, जो थेट तुमच्या नशिबाशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील किंवा कोणाला वाईट डोळा लागला असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. तुळशीचे कोरडे झाड घ्या आणि ते सुती कापडात गुंडाळा आणि दिवा बनवा. आता मातीच्या दिव्यात शुद्ध गाईचे तूप घाला आणि तुळशीचा हा लाकडाचा दिवा पेटवा. हा दिवा संध्याकाळी तुमच्या घराच्या मुख्य दारावर ठेवा. या दिव्यातून निघणारा धूर आणि प्रकाश तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. हे एक अतिशय गुप्त तंत्र आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान विष्णूला तुळशी इतकी प्रिय का आहे? यामागे एक मोठे रहस्य आहे. तुळशीशिवाय नारायण कोणतेही भोग स्वीकारत नाही. म्हणूनच
जेव्हा तुम्ही तुळशीच्या वाळलेल्या लाकडाचा दिवा लावता, तेव्हा त्याचा सुगंध थेट वैकुंठापर्यंत पोहोचतो आणि भगवान विष्णू स्वतः तुमच्या घराचे रक्षण करण्यासाठी येतात. जिथे नारायण आहे तिथे माता लक्ष्मी आहे. आता मी तुम्हाला मी आधी उल्लेख केलेला सर्वात शक्तिशाली आणि दुर्मिळ उपाय सांगणार आहे. तुम्हाला हे फक्त गुरुवारीच करावे लागेल. गुरुवारी सकाळी लवकर उठून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या. त्यात थोडे पाणी घाला आणि त्या पाण्यात कोरड्या तुळशीच्या लाकडाचा एक छोटासा तुकडा घाला. आता हे पाणी संपूर्ण घरात शिंपडून टाका. कोणीही घराबाहेर पडू नये. हे पाणी इतके शुद्ध होते की त्याच्या प्रभावाने घरात असलेला प्रत्येक प्रकारचा वास्तुदोष एका क्षणात नष्ट होतो. जे काही पाणी उरले आहे ते घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून घेतले पाहिजे. त्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल. जर तुमच्या मनात पूर्ण विश्वास असेल तरच हे सर्व उपाय कार्य करतील. तुळस ही केवळ एक वनस्पती नाही, तो आपल्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या कोरड्या लाकडाला इतका आदर देता, तेव्हा विचार करा की ते हिरवे राहून तुम्हाला किती आशीर्वाद देईल. अनेक लोकांना वाटते की चमत्कार एका रात्रीत घडतात. चमत्कार घडतात, पण जेव्हा तुम्हाला निसर्ग आणि देवाची चिन्हे समजतील तेव्हाच. कोरडी तुळस हे देखील एक लक्षण आहे. हे एक लक्षण आहे की तुमचे वाईट दिवस संपणार आहे आणि एक नवीन सुरुवात तुमची वाट पाहत आहे. आज तुमच्या घरात काही कोरडी तुळस ठेवली आहे ते पहा. तसे असल्यास लगेच त्याची काळजी घ्या. ही कथा आपल्याला शिकवते की देवाने आपल्याला जे दिले आहे त्याबद्दल आपण कधीही बडाई मारू नये. जोपर्यंत तुमच्या मनात आदर आणि विनम्रता आहे तोपर्यंत माता लक्ष्मी तुमच्या घरात जिवंत राहील. ज्या दिवशी तुम्ही अहंकार केलात त्या क्षणी सर्व काही संपेल. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही हे उपाय करता तेव्हा ते पूर्ण गुप्ततेने करा. कोणाला सांगू नका. तंत्र आणि मंत्र उपचारांचा सर्वात मोठा परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ते गुप्त ठेवले जातात. जर तुम्ही सर्वांना पुन्हा पुन्हा सांगत राहिलात की तुम्ही काय सुरक्षित ठेवले आहे, तर त्या उपायाची शक्ती कमी होते. लोकांची दृष्टी खूप वाईट असते आणि यामुळे तुमचे यश थांबू शकते. तुम्हाला माहिती आहे का की तुळशीचे वाळलेले लाकूड अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील वापरले जाते. मात्र आज हा आपला विषय नाही. परंतु हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की या लाकडामध्ये शारीरिक आणि मानसिक दोन्ही रोग दूर करण्याची शक्ती आहे. जर एखाद्याला खूप तणाव असेल किंवा तो रात्री झोपत नसेल तर त्याने आपल्या उशीखाली तुळशीच्या कोरड्या लाकडाचा एक छोटासा तुकडा ठेवून झोपायला हवे. हे मन शांत करते आणि स्वप्ने टाळते. हे एक प्रकारचे आध्यात्मिक उपचार आहे जे थेट तुमच्या आत्म्यावर कार्य करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीच्या रोपाला रविवारी किंवा एकादशीच्या दिवशी कधीही स्पर्श करू नका. जरी ते कोरडे पडले असले तरीही या दिवसात तुळशी माता विश्रांती घेते. जर तुम्हाला कोरडे लाकूड काढायचे असेल तर मंगळवार किंवा गुरुवार असा दुसरा दिवस निवडा. हे छोटे नियम आपल्या उपायांना यशस्वी किंवा अयशस्वी बनवतात. लोक अनेकदा उपाययोजना करतात परंतु नियमांचे पालन करत नाही आणि नंतर म्हणतात की उपाययोजना यशस्वी झाल्या नाही. चूक तर अजिबातच नाही. चूक आपल्या दृष्टिकोनामध्ये आहे. आणखीन एक गोष्ट जी फार कमी लोकांना माहीत आहे ती म्हणजे तुळशीच्या लाकडाचेही प्रकार आहेत. राम तुळशी आणि श्यामा तुळशी. राम तुळशीचे लाकूड हलक्या रंगाचे असते आणि श्यामा तुळशीचे लाकूड थोडे गडद रंगाचे असते. तंत्रशास्त्रानुसार संपत्ती मिळवण्यासाठी श्यामा तुळशीच्या कोरड्या लाकडाचा वापर अधिक प्रभावी मानला गेला आहे. जर तुमच्या घरात श्यामा तुळशी कोरडी पडली असेल तर समजून घ्या की कुबेर देवाने तुमच्या घराचा मार्ग पाहिला आहे. श्यामा तुळशी ही भगवान कृष्णाला खूप प्रिय आहे. त्याचे लाकूड सिद्ध करण्यासाठी खूप कमी वेळ लागतो. पण तुमच्याकडे राम तुळशी असली तरी काळजी करण्यासारखे काही नाही. दोघांसाठीही उपाय समान आहेत. केवळ श्यामा तुळशीचा प्रभाव थोडा लवकर दिसून येतो. जेव्हा तुम्ही ती लाल कापडाची पोटली तुमच्या पिशवीत ठेवता
तेव्हा त्यासोबत एक लहान गोमती चक्र ठेवा. गोमती चक्र आणि कोरड्या तुळशीच्या संयोगाने एक योग निर्माण होतो, ज्यामुळे तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासू देत नाही. या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध भगवान विष्णूशी आहे. जेव्हा हे दोघे तुमच्या कपाटात एकत्र बसतील, तेव्हा कोणतीही गरिबी तुमच्या घराच्या दारापर्यंत येऊ शकणार नाही. तुम्हाला फक्त प्रत्येक दिवाळी किंवा धनत्रयोदशीला ही पोटली काढावी लागेल. तुम्हाला सूर्यप्रकाश दाखवावा लागेल आणि तो परत ठेवावा लागेल. ते पुन्हा पुन्हा उघडण्याची किंवा बदलण्याची गरज नाही. ही प्रक्रिया एकदाच केली जाते आणि तुम्हाला तुमच्या उर्वरित आयुष्यासाठी परिणाम मिळेल. बाजारातून कोरडी तुळशीची लाकूड खरेदी करून आपण हा उपाय करू शकतो का, असा प्रश्नही अनेक लोकांना पडतो. याचे एक उत्तर सोपे आहे, नाही. तुमच्या घराच्या अंगणात सुकणारी तुळस तुमच्या कुटुंबाच्या ऊर्जेशी संबंधित असते. तुमच्या कुटुंबाचे संकट त्याने स्वतः स्वीकारले आहे. बाजारातून खरेदी केलेल्या लाकडाला ती वस्तू नसेल. म्हणूनच तुम्ही नेहमी घरगुती उपायांचा वापर केला पाहिजे. जर तुमच्या घरात तुळस नसेल तर आज एक रोप घेऊन या आणि सर्व करा. ते नैसर्गिकरित्या कोरडे झाल्यावर हे करा. निसर्गावर जबरदस्ती करू नका. तसेच कोणतीही हिरवी तुळस जाणून बुजून सुकवण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने तुम्हाला भयंकर पाप वाटू शकते आणि माता लक्ष्मी तुमच्यापासून कायमचे दूर जाऊ शकते. तुमच्या मनाचे सत्य आणि तुमचे समर्पण ही या उपचाराची खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही देवांचे रूप म्हणून कोरड्या लाकडाची पूजा करण्यास सुरुवात करता, तेव्हा देव तुम्हाला हे सर्व काही देतो, ज्याची तुम्ही कल्पनाही केली नव्हती. ही अशी रहस्य आहेत जी आपल्या ऋषींनी शतकानुशतके जपून ठेवली होती, जेणेकरून कलियुगामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती त्रासांनी वेढलेली असते, तेव्हा त्याला योग्य मार्ग मिळू शकतो. आज मी तुम्हाला मार्ग दाखवला आहे. आता या मार्गावर चालणे आणि तुमचे जीवन बदलणे हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यांच्यावर मनापासून विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नेहमीच चमत्कार घडतात. म्हणून आजच तुमच्या घरात डोकावून पहा आणि हे रहस्य तुमच्या जीवनात प्रगतीचे साधन बनवा. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.